अव पार्वती वतली नाया अवतीनं मळाचा पुतळा बनवला ठेविला दरवाजावरती राखाया आवाले शंकर भगवान वाटविना त्यात जाया अवकालीला तिरतुळ उडविल तीर पडल पुण्यात आवा कामाईचा बिरदेवाचा बाळमामाचा वरद तमच्या तीरावर मारत आपडिंबाड्या तुझ्या गजा ढोलावर सुंबरान मांडल सुंबरान मांडल आदमापूर गावाला गावाला हनुमेंद्राच्या देवाला देवाला देवाळू मामाला मामाला आणि भंडाऱ्याच्या देवाला पांडुरंगाला हात दोन्ही जोडून चरण केली वंदना ग वंदना चरण केली वंदना चरण केली वंदना ग वंदना चरण केली वंदना
लेकीतीन संपले बरारा अरे चौंडी गावच्या आईला हाय वदरारा अरे चौंडी गावच्या आईला हाय वदरारा चौंडी गावच्या आईला हाय वदरारा चौंडी गावच्या आईला हाय वदरारा कितीन संपले बरारा अरे आले कितीन संपले बरारा अरे जिजाऊच्या जीवाचा हाय वदरारा अरे जिजाऊच्या जीवाचा हाय वदरारा अरे जिजाऊच्या जीवाचा हाय वदरारा
वाला निघाला अरे कोड पडले कोणाला नाही का सांगी नाही साधी गोष्ट नाही साधी गोष्ट नवरा मरण पावल्यावा कशी घेतली तलवार कशी घेतली तलवार देश बाबाचा दिवाण कशी देवा लढल्या ऐका चांगी बघा तुम्हाला बसल्या माझ्या शिवादाजी हे कुणाचं तरी ही मेंढक्याच्या सुद्धा कृपेनं आले असं म्हणता येत नाही त्या ह्याला देवीचा असणार फार पूर्वीचा कुणाचा तरी आशीर्वाद तुमच्या वाचल त्याचा बला स्वतःचा पती मरण पावला हसणारी माझी आईला सत्यदाया निघाली त्याच बला कस आहे सत्ययुगात होत नवरा मरला का बायको सत्य जात होती आता मला माहित आहे का मी सांगू मनात विचार केला त्याचा बला जेव्हा सत्य जाया निघाली त्याचा बला अरे होत जवळ कोणवा अरे होत जवळ कोणवा आरायला ताया सासरा आयला ताया सासरा वाईट वाटल जीवाला अरे मल्हारीच याराऊला मल्हारीच याराऊ अरे मल्हारीच याराऊला मल्हारीच याराऊला आराल पाणी काही डोळ्याला अरे कस सांगू या सुनला कस सांगू या सुन अरे कस सांगू या सुनला कस सांगू या सुन सुन स्वतःची आसून अरे हात धुवनी आजोड हात धुवनी आजोड अरे हात धुवनी आजोड हात धुवनी आजोड
अरे देश कोण या वाचवील देश कोण या वाचवील अरे देश कोण या वाचवील देश कोण या वाचवील कसा आहे शिवादाजी हसणारे बाजी आहेला जेव्हा सत्ती जाया निघाली तेव्हा वाईट वाटलं माझ्या मल्हारी होळकराला पाणी डोळ्यातून वाया लागला तैला आता या सुनाला समजावायचं कसं न विलास झाला आणि माझ्या मल्हारी होळकरनं हात जोडलं त्या सुनाला तू जर त्या पत्ती संगत सत्य गेली तरी देशात होणार काय सांग मला तेव्हा माझ्या आईला सांगितलं मी काय करणार म्हणून कधी बी झालं तर महिला बी तशाच असाव्या लागते त्या डेअरिंगच्या डेअरिंग असलं पाहिजे डेअरिंग शिवाय काय होत नाही ते वाचणार माझी आहेला सासऱ्याला बोलते मी काय करणार तेव्हा मल्हारी होळकरनं सांगितलं आहेला तू काय करणार हे मला शिकवू नका जे काही करायचंय आणि जे काही इतिहास घडवणार आहेस ती तूच घडवणार आहे आणि म्हणून करत त्या वेळेला आता एका चांगी बघा तुम्हाला अरे बसल्या माझ्या एका चांगी बघा तुम्हाला अरे बसल्या माझ्या बोल तू आपल्या सुनाला अरे सासरा बोल तू आपल्या सुनाला अरे नका भिवू दिवाला नाही मी तुझ्या पाठीला नका भिवू दिवाला नाही मी तुझ्या पाठीला आता सासर किती सुनेला प्रेम देतील आणि सासवा सुनेला किती प्रेम देतेल्या आता ते नका सांगायला कस आहे तिची म्हण आहे जर सासू सून दिसली तिचे शिर उभी राहते आणि लेक दिसली तेव्हा का हसायच लागली तेव्हा सुनत कधी बी वाईटच वाटत आणि लेखीत तिला अगदच वाटत
तेव्हाच नर मात्र ते वेळेला अरे त्याचा भाग असा आहे येणारी सून त्या सासूला 7 महिन्याची असतीया आणि तिची लेक मात्र ती पुढे 9 महिने 9 दिवसाची असतीया. सात दिवसाची समजू तू तुमच्या असणारी इडिया चैलान सांगतो माझ्या असणाऱ्या बसलेल्या सबला सून आणि लेक एकच असतीया पण तुझा भाव कधी करू नका त्याचं कारण सांगतो तुम्हाला. अर्जेत लेकीला प्रेम देतात तेवढंच प्रेम सुनाला देवा जर 4ला चहा नाही दिला तर इतराया शाहिराला पाठचे आंघोळ असणार आहे. जेवढंच प्रेम तुम्ही लेकीला देणार तेवढं सुनाला द्या आणि सुन नुसतं सासूत बी काढायचं नाही. सुना बी तशाच आहे त्या आया बी घासते त्या आणि सासू दिसली का रडते त्या पण तसं नाही. जेवढं प्रेम असणार सुन नाही वर देतात तेवढं जर प्रेम सासूवर दिलं तर मात्र सासू सुद्धा तुम्हाला टीव्हीच्या पुढे बसवल्याशिवाय राहणार नाही. सासू लाटाय तयारच आहे फक्त तिला काय म्हणा जर 4 माणसं बसली तर एकच वाक्य वापरायचं आमच्या सासूला कामाशिवाय करमतच नाही. एवढं म्हणलं का सासू फुगली ती फुगती तेव्हा मात्र ते वेळेला असणारा विचार केला मनाला आणि मल्हारीवर कर मात्र अरे पर्यात बघ काही सुन
आयत घरी व बघा बसून अरे भाचयाच्या वविला न भाचयाच्या वविला निवृत्ती नावाला न ठोंबऱ्याच्या कुळीला निवृत्ती नावाला न ठोंबऱ्याच्या कुळीला घरी बाबा बसून न नातवाला पाठवून एकशे एक बघा रुपया लावला माझ्या बघा अरे जनता झाली चालू झाली आता कुणाचं ना अरे जनता झाली चालू झाली आता कुणाचं नाव आवाज बाबूराव बघा लय बाबूराव लय बाबूराव बघा लय बाबूराव लय बाबूराव बघा लय बाबूराव लय बाबूराव बघा लय बाबूराव अरे मल्हारी राहून व मल्हारी याव अरे मल्हारी राहून व मल्हारी याव अरे फुगा लावलं पड द्यावा व फुगा पड द्यावा अरे फुगा लावलं पड द्यावा व फुगा पड द्यावा अरे लावलं सोनेला फोडायला अरे लावलं सोनेला फोडायला अरे एवढ्यात या वेळेला एवढ्यात या वेळेला भले माझ्या चुरत्यांवर भले माझ्या चुरत्यांवर चला ताल चुरान चला ताल चुरान ववी गावा वसिय जना अरे ववी गावा विसिय जना अरे आयला या बाईला आयला या बाई अरे विद्या धनुर शिकवणा अरे विद्या धनुर शिकवणा अरे लावली तिला या लढाय लावली तिला या लढाय अरे लावली तिला या लढाय लावली तिला या लढाय आयला या बाईना आयला या बाईना स्वतयाचा चौतार स्वतयाचा चौतार संसाराचं बघा सोडून संसाराचं बघा संसाराचं बघा सोडून संसाराचं बघा सोडून सगळी असणारी विद्या मल्हारीराव होळकरानं
आपल्या सोन्याला शिकवली पुढे झाले काय झालं सैलाग स्वतःचा संसार सोडला 2 मुलं होती ती सुद्धा सोडून दिली असं बरं काय सोडली नाही संपली बर आणि या जगाच्या पाठीवर असणारी माझ्या आईला घोड्यावर बसली आईला गेली होती सेवा कराय बरं काय तलवार हातात घेतली आईला गेली होती वनाच्या ठायात आणि असणाऱ्या माझ्या आईला ना काय केलं सैलाग सगळ्यात जर आराध्य दैवत या देशात असेल तर फक्त बर पुनशील आईला देवी होळकर घेर झाल्या सैलाग आपल्या देशासाठी स्वतःचा जो जीव वाहून घेतला